Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have seen mechanism of reaction आणि mechanism of reaction या पॉइंट मध्येच आपण एक टर्म स्टडी केला होता, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. पहा काय काय डिस्कशन झालं होतं. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ स्टेप्स रिएक्शन्स आर ऑफ टू टाइप, इलेमेंटरी रिएक्शन अँड कॉम्प्लेक्स रिएक्शन. इलेमेंटरी रिएक्शन म्हणजे सिंपल रिएक्शन, एका स्टेप मध्ये कंप्लीट होणार रिएक्शन. कॉम्प्लेक्स रिएक्शन कंप्लीट्स इन मोर दॅन वन स्टेप. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स रिएक्शन डिफरंट स्टेप्स मध्ये होत असते, त्याच्या डिफरंट स्टेप्स असतात, त्यालाच म्हणतात मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. तर मेकॅनिझम ऑफ रिएक्शन हा कन्सेप्ट कोणत्या प्रकारच्या रिएक्शनसाठी लागू होतो? कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये एक अशी स्टेप असते जी एकदम स्लोवेस्ट असते. Slowest step in the mechanism of complex reaction is called rate determining step. Slowest step is called rate determining step. परत आपण पाहिलं होतं मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय. नंबर ऑफ atoms, ions or molecules colliding with one another so as to result in chemical reaction. टक्कर किती ॲटम मध्ये, किती आयन मध्ये किंवा किती मॉलिक्यूल मध्ये टक्कर व्हायली रिएक्शन साठीची, त्याला म्हणतात मॉलिक्युलॅरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर रिएक्शन. ठीक आहे ना. फॉर इलेमेंटरी रिएक्शन मॉलिक्युलॅरिटी इज नथिंग बट सम ऑफ द स्टायकियोमेट्रिक कोएफिशियंट्स. इलेमेंटरी रिएक्शन मध्ये डायरेक्टली तुम्हाला कोएफिशियंट्स बघायचे आहेत, मॉलिक्युलॅरिटीचा आन्सर सांगता येतं. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स रिएक्शनसाठी मॉलिक्युलॅरिटी हा टर्म कन्व्हिनियंटली वापरता येत नाही, कारण ज्या डिफरंट स्टेप्स असणार आहेत कॉम्प्लेक्स रिएक्शनच्या मेकॅनिझममध्ये त्या सगळ्यांच्या मॉलिक्युलॅरिटी सेम असू पण शकतात, नसू पण शकतात. ठीक आहे ना. त्यानंतर मी ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन यामधले फरक एक्सप्लेन केले होते. मॉलिक्युलॅरिटी हा थेरॅटिकल कन्सेप्ट आहे, ऑर्डर हा एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. मॉलिक्युलॅरिटी कधीही होल नंबर असते, झिरो असूच शकत नाही, फ्रॅक्शनल देखील नसते. पण ऑर्डरच्या बाबतीत तसं नाही. ऑर्डर झिरो पण असू शकतं, होल नंबर पण असू शकतं, फ्रॅक्शनल पण असू शकतं. एखाद्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी कॉन्स्टंट असते, टेम्परेचर प्रेशर बरोबर ती कधीच बदलत नाही. पण ऑर्डर ऑफ रिएक्शन टेम्परेचर आणि प्रेशर बरोबर बदलू शकते. ठीक आहे ना. तर असं हे डिस्कशन आपलं झालेलं. त्याच डिस्कशन मध्ये परत एकदा आपण आहोत. हेडिंग माझी मेन तीच असणार आहे, मेकॅनिझम ऑफ ए रिएक्शन. मेकॅनिझम ऑफ ए रिएक्शनशी कनेक्टेड व्हेरी इम्पॉर्टंट नोट. चला बघा काय. फॉर इलेमेंटरी रिएक्शन, फॉर अन इलेमेंटरी रिएक्शन, फॉर अन इलेमेंटरी रिएक्शन order and molecularity, order and molecularity both are same. बघा मीनिंग लक्षात घ्या. जर एखादी रिएक्शन इलेमेंटरी असेल तर त्या रिएक्शन साठी ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी दोन्हीचा अर्थ सारखाच असतो. काय म्हणायला सर हे कळलं नाही. चल बघ बेटा, एक्झाम्पल बघ, एक्झाम्पल बघ, एक्झाम्पल बघ. O2F2 गिविंग O2 प्लस F2 या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती आहे बेटा? सांगा मॉलिक्युलॅरिटी किती आहे? इलेमेंटरी रिएक्शन आहे, डायरेक्ट कोएफिशियंट बघायचं किती आहे? 1 आहे. ऑर्डर पण किती झाली? 1च झाली. ऑर्डर पण किती झाली? 1च झाली. लक्षात येतंय? बघा आणखी एक्झाम्पल. 2NO प्लस O2 गिविंग 2NO2, 2NO2 अशी रिएक्शन आहे. या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती रे सांगा? कोएफिशियंटची बेरीज करून टाका. इट इज अगेन एक्झाम्पल ऑफ इलेमेंटरी रिएक्शन. 3 आहे, हे 2 आणि हे 1 किती झालं? 3. म्हणून ऑर्डर पण किती झाली? 3. ठीक आहे ना. पण लक्षात घ्या हे फक्त इलेमेंटरी रिएक्शन साठी लागू होतं. फक्त इलेमेंटरी रिएक्शन मध्ये ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटीचं आन्सर सारखं असतं. ठीक आहे ना. ओके, लक्षात येतंय? ओनली फॉर इलेमेंटरी रिएक्शन, नॉट फॉर कॉम्प्लेक्स रिएक्शन. कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये मॉलिक्युलॅरिटी ऑर्डर सारखं नसतं, इलेमेंटरी रिएक्शन मध्ये ते सारखं असतं. ठीक आहे ना. आता बघा, इफ AA plus BB
गिव्हिंग प्रोडक्ट is an elementary reaction, is an elementary reaction. समजा अशी एक elementary reaction आहे, elementary reaction आहे. then याची मॉलिक्युलॅरिटी किती ते तुम्ही मला सांगायचंय. समजा मॉलिक्युलॅरिटी किती असेल सांगायचं मला. काय करणार आहे मी, इलेमेंटरी रिएक्शन आहे, कोएफिशिएंटची बेरीज करणार. ए आहे बी आहे, ए प्लस बी, म्हणून ऑर्डर पण किती झालं रे, ए प्लस बी झालं. हे जनरल लिहिलं बेटा आपण. आता बघा, जर ऑर्डर ए प्लस बी असेल, मी आणखी एक गोष्ट इथं लिहू शकतो, ती म्हणजे रेट लॉ. रेट लॉ बघा, रेट लॉ, रेट इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बघा माझं ऑर्डरचा आन्सर काय लिहिलंय मी, ए प्लस बी, म्हणजे ए चा पॉवर ए, बी चा पॉवर बी. तुम्ही म्हणाल सर हे काय म्हणालात की तुम्ही तर आम्हाला असं शिकवलंय की बाबा ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही एक्सपेरिमेंटल क्वांटिटी असते, कोएफिशिएंटकडे बघून ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा आन्सर देता येत नाही वगैरे वगैरे. हे मी सांगितलंय, आय एक्सेप्ट. पण लक्षात ठेवा, इलेमेंटरी रिॲक्शनसाठी, फक्त इलेमेंटरी रिॲक्शनसाठी डायरेक्टली तुम्ही कोएफिशिएंटला पॉवर मध्ये टाकू शकता. फक्त इलेमेंटरी रिॲक्शनसाठी. मी परत परत म्हणालो, कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या बाबतीत डायरेक्टली असं करता येत नाही. ठीक आहे ना. इलेमेंटरी रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर सारखीच असते, त्यामुळं तुम्ही रेट लॉ असा रिॲक्शनकडे बघून तयार करू शकता. बट दिस इज व्हॅलिड ओनली इन केस ऑफ इलेमेंटरी रिॲक्शन और सिंपल रिॲक्शन्स, म्हणजे ज्या एका स्टेपमध्ये कंप्लीट होतात, फक्त त्याच रिॲक्शनसाठी हे लागू होतं. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन असा असेल की बाबा दिस इज इलेमेंटरी रिॲक्शन, व्हॉट इज इट्स ऑर्डर, आता तुम्हाला ऑर्डर सांगता आली पाहिजे. इलेमेंटरी रिॲक्शनची ऑर्डर तुम्ही रिॲक्शनकडे बघून सांगू शकता. काय करणार तुम्ही, जस्ट कोएफिशिएंटची बेरीज करणार, कोएफिशिएंटची बेरीज करणार, ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा आन्सर तुम्हाला सांगता येणार आहे. व्हॉट इज रेट लॉ ऑफ इलेमेंटरी रिॲक्शन म्हणलं, डायरेक्टली कोएफिशिएंटला पॉवर मध्ये टाका. बट दिस इज व्हॅलिड, अगेन आय एम सेइंग सेम थिंग फॉर इलेमेंटरी रिॲक्शन. स्टुडंट काय करतात, कॉम्प्लेक्स रिॲक्शनला पण तसंच दिमाग, नाही रे बाबा नाही, फॉर ओनली इलेमेंटरी रिॲक्शन दिस इज द ट्रू. ठीक आहे, लक्षात आलं. हे शेवटी जे सांगितलं ना हे खूप महत्त्वाचं, हे लक्षात ठेवायचं बेटा तुम्हाला. हे शेवटी जे सांगितलं ना हे खूप महत्त्वाचं. ठीक आहे ना. बुकलेटमध्ये पण असे काही क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला रिॲक्शन दिली आणि म्हणलंय सांगा याची ऑर्डर काय. ठीक आहे ना. तुम्ही काय करणार आहात, इलेमेंटरी रिॲक्शन कन्सिडर करा, इलेमेंटरी रिॲक्शनचे कोएफिशिएंट ॲड करा, तुम्हाला ऑर्डरचा आन्सर मिळून जाईल. काय म्हणतो, वाटलं थोडंसं आठवा, जेव्हा मी रेट लॉ एक्सप्लेन केला होता, मी म्हणलो होतं पॉवर मधले जे पॉवर लिहिलेत आपण एक्स आणि वाय, तिथे एक्स आणि वाय लिहिलं होतं आपण. एक्स मे और मे नॉट बी इक्वल टू ए, वाय मे और मे नॉट बी इक्वल टू बी. म्हणजे ते इक्वल असू पण शकतात नसू पण शकतात. मग इक्वल कुठं असतात कळलं का, इलेमेंटरी रिॲक्शन मध्ये ते इक्वल असतात. आणि डिफरंट कुठं असतात, कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये डिफरंट असतात. एक्स आणि ए इक्वल कुठं, इलेमेंटरी रिॲक्शन मध्ये. वाय आणि बी इक्वल कुठं, इलेमेंटरी रिॲक्शन मध्ये. कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये एक्स आणि वाय, ए आणि बी वेगळे असतात. अरे माझा पॉइंट लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं, नोट करा. जाऊयात आता पुढच्या डिस्कशनकडे. बघा, हाऊ टू फाइंड रेट लॉ अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन व्हेन मेकॅनिझम इज गिवन. असे बरेच क्वेश्चन्स तुम्ही पाहणार, तुम्हाला मेकॅनिझम देतात एखाद्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनचं आणि म्हणतात फाइंड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन किंवा फाइंड द रेट लॉ. तर तसे क्वेश्चन सॉल्व नेमके कसे केले जातात. बघा काय स्टडी करायचं आहे, तुम्हाला मेकॅनिझम दिलेलं असेल, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असं काहीतरी म्हणतील, कॉम्प्लेक्स रिॲक्शनचं मेकॅनिझम दिलेलं असेल आणि क्वेश्चन काय असेल, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन किंवा व्हॉट इज द रेट लॉ. तर ते क्वेश्चन नेमके सॉल्व कसे करतात, ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी बेटा 2 स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. 2 स्टेप, एकदम सोपं काम आहे. बघा आपण काल पाहिलं होतं, कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या मेकॅनिझममध्ये एक स्टेप असते, स्लोवेस्ट स्टेप, अँड दॅट स्लोवेस्ट स्टेप इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. बरोबर आहे ना. एक्झॅक्टली त्याचाच आपल्याला वापर करावा लागतो. पहा मी काय लिहिले, गो टू स्लोवेस्ट स्टेप इन द गिवन मेकॅनिझम.
तुम्हाला मेकॅनिझम दिलेला असेल त्या एखाद्या स्टेपच्या पुढे स्लो शब्द लिहितात किंवा मग ॲरोवरती स्लो लिहितात. मी क्वेश्चन सॉल्व करूनच दाखवणार आहे, ठीक आहे ना. एवढं हे थेरी पाहून थांबायचं नाही आपल्याला, भरपूर क्वेश्चन सॉल्व करायचे. गो टू स्लोवेस्ट स्टेप इन द गिवन मेकॅनिझम ॲज द स्लोवेस्ट स्टेप इज इलेमेंटरी रिॲक्शन. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, स्लोवेस्ट स्टेप ही इलेमेंटरी रिॲक्शन असते. आणि आपण आत्ताच पाहिलं होतं इलेमेंटरी रिॲक्शनवरून रेट लॉ कसा तयार करतात. इलेमेंटरी रिॲक्शनवरून रेट लॉ तयार करणं खूप सोपं काम आहे. काय करायचं आहे, डायरेक्टली कोएफिशियंटला पॉवरमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला कोएफिशियंटला डायरेक्टली पॉवरमध्ये लिहायचं. एक्झॅक्टली इथं तसंच आहे. गो टू स्लोवेस्ट स्टेप इन द गिवन मेकॅनिझम ॲज द स्लोवेस्ट स्टेप इज अन इलेमेंटरी रिॲक्शन. राईट द रेट लॉ बाय पुटिंग कोएफिशियंट्स इन द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. ठीक आहे ना. बघा पुढे काय, मग इथं तुम्हाला थोडक्यात स्लोवेस्ट स्टेपवरून रेट लॉ मिळतो, पण तो मिळालेला रेट लॉ करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, म्हणजे तिथंच तुम्हाला थांबायचंय का पुढे आणखी काही करायचंय हे ठरवत असतो एक महत्त्वाचा स्पेसिस, इंटरमिडिएट रिॲक्शन. इंटरमिडिएट, आता इंटरमिडिएट म्हणजे काय असतं, असा स्पेसिस जो नेट रिॲक्शनमध्ये नसतो, कंप्लीट रिॲक्शनमध्ये तो नसतो. शॉर्ट लिव्ड स्पेसिस म्हणजे थोड्या काळासाठी तो तयार झालेला असतो. एखाद्या स्टेपमध्ये तो तयार होईल आणि पुढच्या कुठल्या तरी स्टेपमध्ये तो लगेच कन्झ्युम होऊन जाईल, म्हणजे गायब होऊन जाणार आहे. इंटरमिडिएट म्हणजे शॉर्ट लिव्ड स्पेसिस इन द रिॲक्शन. ठीक आहे ना. एका स्टेपमध्ये तयार होणार आहे, पुढच्या कुठल्या तरी स्टेपमध्ये तो डिसॅपियर देखील होऊन जाणार आहे. ठीक आहे ना. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काम असतं त्या इंटरमिडिएटचं. बघा, आयडेंटिफाय द इंटरमिडिएट इफ एनी, म्हणजे इंटरमिडिएट कंपल्सरीली असेलच असं काही नाही. हां, कंपल्सरी नाही इंटरमिडिएट असणं. तुम्हाला बघायचं की इंटरमिडिएट आहे का नाही. सर कसं ओळखायचं इंटरमिडिएट? बेटा मी मेथड सांगणार आहे, एक्सप्लेन करणारच आहे. इंटरमिडिएट ओळखणं एकदम सोपं काम असतं. नेट रिॲक्शनमध्ये जो स्पेसिस नसतो पण मेकॅनिझममध्ये जो स्पेसिस असतो त्याला म्हणतात इंटरमिडिएट. घाबरू नका, मी एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल. Identify the intermediate if any in the slowest step and try to eliminate it using any other step. म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये जो रेट लॉ तयार केलात त्या रेट लॉ मध्ये एखादा इंटरमिडिएट आलाय का बघा. जर आला असेल त्या इंटरमिडिएटला काढून टाकायचं काम करावं लागेल. काढून टाकायचं म्हणजे लगेच काढून टाकायचं नाही, त्याच्या जागी दुसरं काहीतरी सबस्टिट्यूशन तुम्हाला करावं लागतं. त्याच्या जागी दुसरं काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करावी लागते. त्याला इलिमिनेट करण्याची एक मेथड असते. ठीक आहे ना. ट्राय टू इलिमिनेट इट युजिंग एनी अदर ॲप्रोप्रिएट स्टेप, म्हणजे कुठली तरी एक स्टेप निवडावी लागते. तिथं तो इंटरमिडिएट आलेला असतो, त्या स्टेपचा वापर करून त्याला इलिमिनेट करावं लागतं. ठीक आहे ना. आता महत्त्वाची गोष्ट बघा, महत्त्वाची गोष्ट बघा. इफ स्लोवेस्ट स्टेप जी आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे म्हणजे स्लोवेस्ट स्टेप आहे, डू नॉट कंटेन एनी इंटरमिडिएट. जर त्या स्लोवेस्ट स्टेपमध्ये इंटरमिडिएटच नसेल, काम खूप सोपं झालं, काम खूप सोपं झालं. देन फायनल रेट लॉ विल बी दॅट ऑब्टेन इन स्टेप 1. म्हणजे इथं जे आन्सर मिळालं ना तुम्हाला, तुम्ही स्लोवेस्ट स्टेपकडे गेलात आणि कोएफिशियंटला पॉवरमध्ये टाकला, जो रेट लॉ मिळाला ते तुमचं फायनल आन्सर. पण कधी जर इंटरमिडिएट नसेल तर, इंटरमिडिएट जर नसेल तर तुमचा आन्सर या पहिल्या स्टेपमध्ये कंप्लीट होऊन जाईल. इंटरमिडिएट असेल तर तुम्हाला या दोन्ही स्टेप परफॉर्म कराव्या लागतात. सर काय म्हणलात की हे काहीच कळलं नाही, काय म्हणालात की इंटरमिडिएट म्हणताय, स्लोवेस्ट स्टेप म्हणताय. ओके, डोंट टेक टेन्शन. आता मी क्वेश्चन सॉल्व करून दाखवणार आहे आणि त्या क्वेश्चन्सला बरोबर मी हेच अप्लाय करून दाखवणार आहे, म्हणजे एकदम क्लिअर होईल. ठीक आहे ना. एवढं नोट करा, मग लगेच आपण एक्झाम्पल्सकडे जाऊयात. ओके, पहा बेटा, एक क्वेश्चन पाहूत. हे जे काही लिहिलंय त्याचा अर्थ तुम्हाला समजून जाईल. क्वेश्चन बघा काय. द केमिकल रिॲक्शन 2O3 गिविंग 3O2. केमिकल रिॲक्शन 2O3 गिविंग 3O2 प्रोसीड्स ॲज फॉलोज. म्हणजे थोडक्यात या रिॲक्शनच्या या दोन स्टेप्स दिल्यात आपल्याला. ठीक आहे ना. ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन या दोन स्टेपमध्ये कंप्लीट होते. पहिल्या स्टेपमध्ये O3चं कन्व्हर्जन O2 आणि O मध्ये होतं. पुढे मी फास्ट लिहिलंय,
मी नाही लिहिलेलं, क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे ते. असं दिलेलं असतं बेटा फास्ट आणि स्लो कळण्यासाठी की रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे. O3 गिव्हिंग O2 प्लस O ही फास्ट स्टेप आहे आणि दुसरी स्टेप बघा O प्लस O3 गिव्हिंग 2O2 ही स्टेप कशी आहे, स्लो आहे. क्वेश्चन बघा काय, फाइंड द रेट लॉ. एवढ्या इन्फॉर्मेशनवरून रेट लॉ काढायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे मेकॅनिझम दिलंय. मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन इज गिवन, वी हॅव टू फाइंड रेट लॉ. ठीक आहे ना. अप्रोच इथं जे सांगितले ना तिथून काय म्हणले बघा मी, गो टू स्लोवेस्ट स्टेप इन द गिवन मेकॅनिझम. कोणती आहे स्लोवेस्ट स्टेप ही. ठीक आहे ना. परत मी काय म्हणलं, ॲज द स्लोएस्ट स्टेप इज अन एलिमेंटरी रिॲक्शन, राईट द रेट लॉ बाय पुटिंग कोइफिशियंट्स ऑफ रिॲक्टंट्स इन द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म. बघा मी या स्लोवेस्ट स्टेपकडे गेलो. ठीक आहे ना. ही स्लोवेस्ट स्टेप सांगा रे, रेट लॉ कसा असेल, रेट इक्वल्स टू के इंटू. ठीक आहे ना. हे तर फिक्सच असतं रेट लॉ मध्ये. रेट इक्वल टू रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता स्लोवेस्ट स्टेप ही आहे, याचे रिॲक्टंट्स बघ कोणते आहेत बेटा, O आणि O3. कोण आहेत, O आणि O3 लिहायचं इथं, O आणि O3, O आणि O3. पॉवर किती लिहू मी आता बघा, याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा पण 1 आहे. इथं 1 असेल, इथं 1 असेल. समजा इथं 2 असतं तर इथं पॉवर मध्ये तुम्ही 2 लिहिलं असतं. लक्षात घ्या काय म्हणलं, गो टू स्लोएस्ट स्टेप इन द गिवन मेकॅनिझम, ॲज द स्लोएस्ट स्टेप इज अन एलिमेंटरी रिॲक्शन, राईट द रेट लॉ बाय पुटिंग कोइफिशियंट्स ऑफ रिॲक्टंट्स इन द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म. तेच केलं मी. हा परत आता पुढची स्टेप बघा, आयडेंटिफाय द इंटरमिडिएट इफ एनी इन द स्लोएस्ट स्टेप. इंटरमिडिएट आहे का बघायचंय. ओळखा बरं इंटरमिडिएट आहे का नाही, सांगा बरं. इंटरमिडिएट काय असतो रे, शॉर्ट लिव्ड स्पेसिस, थोड्या काळासाठी तयार झालेला स्पेसिस. थोड्या काळासाठी जो स्पेसिस तयार होतो त्याला म्हणतात इंटरमिडिएट. ओळखायचा कसा लक्षात घ्या, मेकॅनिझमकडे जायचं आणि इथं असा स्पेसिस आहे का बघायचा जो आपल्या या रिॲक्शन मध्ये नाही. बघा ही आपली मेन रिॲक्शन आहे. ठीक आहे ना. या रिॲक्शन मध्ये मला O3 दिसायला आणि O2 दिसायला. O दिसते का रे इथे कुठं, तुम्ही म्हणाल सर O दिसतोय की नाही रे, हे O3 आहे, हे O2 आहे. O3 आणि O2 सोडून आणखी एक स्पेसिस आलाय मेकॅनिझम मध्ये. बघा बेटा हा तो O आहे का नाही, हा O इथं आलाय. म्हणजे या स्टेप मध्ये O जनरेट झालाय आणि परत हे 1 मी इरेज करतो आता. या स्टेप मध्ये तो कंझ्युम देखील होऊन गेला. याला म्हणायचं असतं इंटरमिडिएट. एका स्टेप मध्ये तयार होत असतो तर लगेच पुढच्या कुठल्या तरी स्टेप मध्ये तो गायब देखील होऊन जातो. त्याला म्हणून म्हणलं जातं इंटरमिडिएट, शॉर्ट लिव्ड स्पेसिस ड्युरिंग द रिॲक्शन. ठीक आहे ना. हा O कोण झाला बेटा तुझा, इंटरमिडिएट झाला. ओळखता आलं पाहिजे रे, आणि त्याला कॉमन सेन्सच आहे. इंटरमिडिएट कसा ओळखायचा बघा, लिहून ठेवा कुठतरी सगळ्यांनी. इंटरमिडिएट डू नॉट अपीअर इन द नेट रिॲक्शन. इंटरमिडिएट नेट रिॲक्शन मध्ये नसतो. हा बघा ही माझी नेट रिॲक्शन आहे, दिस इज युअर नेट रिॲक्शन. मला सांगा बेटा या नेट रिॲक्शन मध्ये तुला O दिसायला का रे, ऑक्सिजन ॲटम दिसते का कुठं, इथं ऑक्सिजन ॲटम इथं कुठं दिसत नाही. म्हणजे डेफिनेटली O हा इंटरमिडिएट असेल. ही पहिली पद्धत इंटरमिडिएटला ओळखण्याची. नेट रिॲक्शन मध्ये नसतो पण मेकॅनिझम मध्ये असतो. नेट रिॲक्शन मध्ये नसणारा पण मेकॅनिझम मध्ये असणारा म्हणजे इंटरमिडिएट. किंवा एका स्टेप मध्ये तयार झाला पाहिजे, पुढच्या कुठल्या तरी स्टेप मध्ये कंझ्युम झाला पाहिजे. बघा ना या पहिल्या स्टेप मध्ये हा O तयार झालाय, पुढच्या स्टेप मध्ये कंझ्युम होऊन गेला. याला म्हणायचं इंटरमिडिएट. कळलं का रे इंटरमिडिएट कसं ओळखायचं, नेट रिॲक्शन मध्ये नसणारा पण मेकॅनिझम मध्ये असणारा. नेट रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ॲटम नाहीत पण मेकॅनिझम मध्ये आहेत, म्हणजे O कोण झालं, इंटरमिडिएट. आता मला त्या ओला इलिमिनेट करायचंय. इलिमिनेट म्हणजे या रेट लॉ मधून या ओला काढून टाकायचंय. काढून टाकायचं म्हणजे मोडायचंय असं नाही. या ओच्या जागी सुटेबल दुसरी काहीतरी व्हॅल्यू मला सबस्टिट्यूट करावी लागते. आता ती कशी सबस्टिट्यूट करायची बघा. काय करायचं, स्लोएस्ट स्टेपचं काम संपलं हे रेट लॉ तयार करण्यापुरतं. आता मी जाणार पुढच्या स्टेपकडे, फास्ट स्टेपकडे, आणि तिथून O ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करणार. आता मी एक नवीन टर्म सांगणार आहे, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. बघा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. किंवा बघा थोडंसं आणखी मी याला सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करतो, थोडंसं लांबवतो याला.
काय करा, या इक्वेशनला नंबर 1 द्या, याला 1 म्हणून टाकू आपण, ठीक आहे ना. हां, आता बघा, रायटिंग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फ्रॉम फास्ट स्टेप. जी फास्ट स्टेप दिली आहे ना, आता त्याचा वापर आपण करणार आहोत. काय करायचं, त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायचा. काय असते सर आता हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? बेटा खूप सोपं काम आहे रे. हे बघ, O3 इन इक्विलिब्रियम विथ, हे रिव्हर्सिबल एरो आहे ना, O2 प्लस O. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय असतं सर? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय असतं बघा, KEQ इक्वल्स टू, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा अर्थ असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट लिहून ठेवा कुठतरी. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. या रिएक्शनसाठी मी प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट लिहितोय, प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. बघा याचे प्रोडक्ट कोण आहेत, O2 आणि O, O2 आणि O, O2 आणि O डिवायडेड बाय रिएक्टंट कोण आहे बेटा, O3. रिएक्टंट कोण आहे, O3. सोपं काम आहे ना. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट, ठीक आहे ना. आता हे आटापिटा कशासाठी चालू झाला, या ओला रिमूव्ह करण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी. कारण हा इंटरमिडिएट आहे. इंटरमिडिएट रेट लॉ मध्ये आला की त्याला तुम्हाला काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी फास्ट स्टेपची आपण हेल्प घ्यायलो. तर काय केलं आपण, फास्ट स्टेपसाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिला, KEQ O2 अपॉन O3 आणि परत हे O. कसं लिहिलं, प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. परत इथं तेच काम करायचं असतं. जे कोइफिशियंट्स आहेत ना ते पॉवरमध्ये टाकायचे असतात. याचा कोइफिशियंट 1 आहे, याचा 1 आहे, इथं पॉवर 1च आहे. याचा कोइफिशियंट 1 आहे, इथं 1 आहे. आता बघा पुढचं कॅल्क्युलेशन. एवढं नोट करता का, मी पुढचं लगेच कॅल्क्युलेशन करून दाखवतो. एवढं नोट करा. पाहता, आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा वापर केला. आता बघा मी याला कंटिन्यू लिहितोय, वाटलं तर मी ते रिपीट करतो. KEQ इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहायचा कळलं का रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बेटा एक टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये, केमिकल इक्विलिब्रियम आणि परत आयोनिक इक्विलिब्रियम. तिथं हा एकदम कॉमन टर्म आहे. सध्याला एवढंच लक्षात घ्या, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय O3 लिहिलं, ठीक आहे. आता बघा इथून कॉन्सन्ट्रेशन ऑफ O ची व्हॅल्यू काढा, कारण हा इंटरमिडिएट आहे, याला इलिमिनेट करायचं ना आपल्याला, ठीक आहे ना. बघा आता याला मी इकडे शिफ्ट करतो, KEQ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 आणि हे खाली जाईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. मान्य, ओचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं का नाही, इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन काढलं बेटा आपण. आता हे काढलेलं इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन इथं सबस्टिट्यूट करायचंय, ठीक आहे ना. बघा लिहितो मी इथं, सबस्टिट्यूटिंग this value of concentration of O in equation 1. काय मिळतं बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये म्हणजे या इक्वेशन मध्ये ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ O टाकूयात. आता रेट इक्वल्स टू बघा हे K तसंच्या तसं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O च्या जागी काय टाकायचं हे, ठीक आहे ना. KEQ कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. O च्या जागी टाकलं KEQ कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 अपॉन O2 जे आपण फाइंड केलंय. आणि हे पुढचं O3 ॲज सच तसंच राहील. हे असं कळलं का रे, अरे कळलं का नाही. काय केलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O ची आपण व्हॅल्यू काढली, ती आलेली व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली, ती व्हॅल्यू मिळालेली होती ही, ठीक आहे ना. आता याला थोडंसं सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करू आपण. बघा हा एक कॉन्स्टंट आहे, रेट कॉन्स्टंट. दिस इज रेट कॉन्स्टंट अँड दिस इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट.
रेट कॉन्स्टंट आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा प्युअर नंबर असतो, एक नंबर असतो, हा पण एक नंबरच असतो. मला सांगा 2 नंबरचा गुणाकार परत एक नंबरच मिळतो. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट न्यू कॉन्स्टंट, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट न्यू कॉन्स्टंट, त्याला मी म्हणतो के डॅश. के डॅश के इंटू के क्यू एक नवीन कॉन्स्टंट तयार होणार आहे के डॅश. ठीक आहे ना. आता बघा O3 इंटू O3 हे O3 चा पॉवर 2 होऊन जाईल. हे के डॅश आहे. हा हे के चा पॉवर 1 नाही, डॅश डॅश 2 के चा गुणाकार आहे, तो नवीन एक के तयार झाला, तो परत एक कॉन्स्टंटच असणार आहे. O3 चा पॉवर 2 झाला. आता हा O2 खाली आहे, त्याला वर शिफ्ट करा बरं. O2 चा पॉवर किती होऊन जाईल -1. O2 चा पॉवर काय होऊन जाईल -1. आता फायनल आन्सर काय झालं मग, देअरफोर रेट इक्वल्स टू फायनल आन्सर लिहायला बेटा के डॅश O3 चा पॉवर 2 O2 चा पॉवर -1. सांगा मग ऑर्डर ऑफ रिएक्शन किती असेल. देअरफोर ऑर्डर ऑफ रिएक्शन इक्वल्स टू, बेरीज करायची असते बेटा पॉवरची, 2 अधिक -1. ठीक आहे ना. हां प्लस मायनस मायनस 2 - 1 काय येईल रे आन्सर 1. सो दिस इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कोणती ही रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. कळलं का. काम खूप सोपं आहे, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. परत एकदा सांगतो आपण केलंय काय. असे आपल्याला भरपूर क्वेश्चन सॉल्व करावे लागतील, त्याशिवाय हे क्लिअर होणार नाही. आपल्याला एक रिएक्शन दिलेली होती, त्याचं मेकॅनिझम दिलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे स्लोवेस्ट स्टेपकडे जायचं, ही रेट डिटरमाइनिंग स्टेप असते, याच्यावरून रेट लॉ तयार करायचा. काही विशेष करायचं नाही. जे इथं स्पेसेस दिसत आहेत त्यांना कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये लिहा, त्यांचे कोएफिशियंट पॉवरमध्ये लिहून टाका. ठीक आहे ना. मग काय बघा, इंटरमिडिएट आलाय का बघा. जर इंटरमिडिएट आलेला असेल तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम करा. त्याला रिमूव्ह करण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी स्टेपची हेल्प घ्या. तर मला कळलं की बाबा O हा इंटरमिडिएट आहे. कसं काय O हा इंटरमिडिएट झाला, कारण तो नेट रिएक्शन मध्ये दिसत नाही पण मेकॅनिझम मध्ये दिसायलाय. या स्टेपमध्ये तयार झालाय तर पुढच्या स्टेपमध्ये गायब झालाय. तर मी या O चं कॉन्सन्ट्रेशन काढण्याचा प्रयत्न केला विथ द हेल्प ऑफ दिस फास्ट स्टेप. मी इथं लावला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कन्सेप्ट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तर या रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण KEQ असा घेतला, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. तर तिथून आपल्याला O चं कॉन्सन्ट्रेशन मिळून गेलं. आलेलं हे O चं कॉन्सन्ट्रेशन या पहिल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं, म्हणजे आपण या O ची व्हॅल्यू थोडक्यात सबस्टिट्यूट केली. रिझल्ट मिळाला मला, ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन इज 1. ठीक आहे ना. हां चला बघा, निगेटिव्ह ऑर्डरचा अर्थ काय असतो ते पण सांगतो. हां रेट ऑफ दिस पर्टिक्युलर रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू O3 raised to power 2, पण O2 चा पॉवर -1. O2 चा पॉवर -1 याचा अर्थ लक्षात घ्या, O2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रेट कमी होईल. O2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रेट कमी होईल, कारण ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू O2 इज निगेटिव्ह. O2 चं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढं रेट कमी. O2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी, रेट जास्त, कारण पॉवर कसा आहे निगेटिव्ह आहे. O3 चा पॉवर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे O3 चं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त रेट पण तेवढा जास्त. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन, बट रेट इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे ना बेटा. कधी कधी असे प्रोडक्ट पण रेट लॉ मध्ये येऊ शकतात. हा जरुरी नाही की रिएक्टंटच ऑलवेज रेट लॉ मध्ये यावा. असे काही एक्सेप्शनल एक्झाम्पल आहेत जिथं प्रोडक्ट पण रेट लॉ मध्ये आलेला दिसतो. घाबरून जायचे काही कारण नाही. हे कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्येच असा घोळ असतो, इलेमेंटरी रिएक्शन मध्ये असा घोळ नसतो. कॉम्प्लेक्स रिएक्शनच्या रेट लॉ मध्ये कधी कधी प्रोडक्ट असू शकतो, कधी कधी कॅटॅलिस्ट पण असतो. ठीक आहे ना. कळलं का रे आन्सर. फायनल 1 बेटा. हा आलेला क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर सेक्शनचा क्वेश्चन आहे. हा नोट करा, मग आणखी पुढे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन ज्याला प्रिव्हियस कळला नाही त्याला इथून क्लिअर होऊन जाईल. हा ऐका व्यवस्थित. फॉर अ रिएक्शन 2A + B गिविंग D + E फॉलोइंग मेकॅनिझम इज प्रपोज. या रिएक्शन साठी एक मेकॅनिझम दिलंय, म्हणजे या 2 स्टेप्स दिलेले आहेत आपल्याला.
त्यामध्ये पहिली स्टेप स्लो दिली आहे, दुसरी फास्ट दिली आहे, म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे? पहिली. ही नेट रिॲक्शन झाली बेटा. या नेट रिॲक्शनसाठी या 2 स्टेप दिलेल्या, म्हणजे हे झालं मेकॅनिझम, हे झालं स्लोवेस्ट स्टेप, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आपल्याला रेट लॉ काढायचा, परत तसंच करा, ठीक आहे ना. बघा, स्लोवेस्ट स्टेप किंवा त्यालाच मी शॉर्टमध्ये म्हणतो RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. काय रे बेटा? A + B गिविंग C + D, ही आहे. रेट लॉ तयार करा. देअरफॉर रेट इक्वल टू, रेट लॉ कसं तयार करायचं? रेट इक्वल टू रेट कॉन्स्टंट K कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. डायरेक्टली कोइफिशियंटला पॉवरमध्ये टाका, कारण स्लोवेस्ट स्टेप ही इलेमेंटरी रिॲक्शन असते. एक आहे म्हणजे इथं पॉवर 1 असेल, लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे ना. आता याला म्हणतो मी नंबर 1. आता मजा बघा. आता तुम्हाला ओळखावं लागेल की याच्यात इंटरमिडिएट आहे का नाही. ठीक आहे ना. इथं इंटरमिडिएट आलाय का बघा कोणी याच्यात रेट लॉ मध्ये. ए आणि बी आलेले आहेत. ए आणि बी इंटरमिडिएट आहेत का रे बाबा? बघा बरं. नेट रिॲक्शन मध्ये दिसायला ए आणि बी, नो इंटरमिडिएट. लक्षात घ्या, इंटरमिडिएट कशाला म्हणतात? असा स्पेसिस जो नेट रिॲक्शन मध्ये नसतो. बेटा ही तुझी नेट रिॲक्शन आहे. कोणती? ही तुझी नेट रिॲक्शन आहे. ही नेट रिॲक्शन आहे. ठीक आहे ना. दिस इज युअर नेट रिॲक्शन. मला सांगा, या नेट रिॲक्शन मध्ये ए आहे का नाही? आहे. बी आहे का नाही? आहे. तू जो रेट लॉ तयार केलेला असतो स्लोवेस्ट स्टेपचा वापर करून, त्या रेट लॉ मध्ये चेक करायचंय तुला की बाबा असा एखादा स्पेसिस आलाय का की जो इंटरमिडिएट नाही. ए इंटरमिडिएट आहे का? नाही. इथं रिॲक्टंट आहे, नेट रिॲक्शन मध्ये दिसायला मला. बी इंटरमिडिएट आहे का? नाही, कारण बी पण मला नेट रिॲक्शन मध्ये दिसायला. मगाशी जो क्वेश्चन पाहिला त्याच्यात बघा, 2O3 गिविंग 3O2 असं होतं ना मगाशी. 2O3 गिविंग 2O2 ही नेट रिॲक्शन होती. याच्यात O आहे का? कुठं ऑक्सिजन ॲटम आहे का? नाही. म्हणून मी त्या ओला काय म्हणलं होतं? इंटरमिडिएट. पण माझ्या या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये जो मी रेट लॉ तयार केला त्याच्यात आलं ए आणि बी. इथं ए आणि बी मला असं स्पष्टपणे दिसायला ना, इंटरमिडिएटच नाही. आठवा मगाशी मी जेव्हा स्टेप्स लिहून दिल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं की जर इंटरमिडिएट नसेल, पहिल्या स्टेपमध्ये जो तुम्ही रेट लॉ मिळवलात ते तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, झालं, आन्सरच झालं. ॲज देर इज नो इंटरमिडिएट, फायनल आन्सर काय असेल सांगा. फायनल आन्सर जे मिळालं ना पहिल्या स्टेपमध्ये तेच लिहा. रेट इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू बी. सोपं काम आहे. ठीक आहे रे बेटा. इथं जास्त मेहनत करण्याची गरज का पडली नाही? कारण याच्यात इंटरमिडिएटच नाही. इंटरमिडिएट कसा ओळखायचा मी लिहितो रे बाबा इथं, ज्याला कळलं नाही त्याच्यासाठी खास. इंटरमिडिएट म्हणजे काय? इंटरमिडिएट मतलब क्या होता है? ठीक है, बघा हिंदीतून लिहितो. ऐसा स्पेसिस, ऐसा मतलब कैसा? ऐसा स्पेसिस जो नेट रिएक्शन में नहीं दिखता. मागचा क्वेश्चन काढून बघा. ओ तुला नेट रिएक्शन मध्ये दिसलं होतं का रे? नव्हतं. म्हणून मी ओला काय म्हणलं होतं? इंटरमिडिएट. इथं इंटरमिडिएट नाहीये का? ए आणि बी आलेत रेट लॉ मध्ये, पण ए आणि बी दोन्ही नेट रिएक्शन मध्ये दिसायले ना. नेट रिएक्शन मध्ये नसणारा स्पेसिस म्हणजे इंटरमिडिएट. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा. अरे सोपं आहे ना. हे झालं तुझं आन्सर. हेच रेट लॉचं आन्सर. ऑर्डर विचारली तर काय सांगशील रे? 1 and 1, 1 + 1 2. नोट करा. पहा बेटा, नेक्स्ट क्वेश्चन्स हे देखील बुकलेट मधलेच क्वेश्चन आहेत. भारी क्वेश्चन आहेत बघा. द स्लोवेस्ट स्टेप ऑफ ए पर्टिक्युलर रिॲक्शन इज फाउंड टू बी. एक काहीतरी रिॲक्शन आहे, त्याची स्लोवेस्ट स्टेप दिली आहे. दिस इज स्लोवेस्ट स्टेप, म्हणजेच रेट डिटरमाइनिंग स्टेप. क्वेश्चन आहे ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज.
ठीक आहे. आता काही स्टुडंटला वाटेल सर तुम्हीच म्हणलात ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटल क्वांटिटी, मग रिॲक्शनकडे बघून कसं सांगायचं. बेटा मी क्लिअर केलंय, फॉर इलेमेंटरी रिॲक्शन यू कॅन आन्सर द ऑर्डर बाय जस्ट लुकिंग टुवर्ड्स द स्टॅइक्योमेट्रिक कोएफिशियंट. इलेमेंटरी रिॲक्शनसाठी तुम्ही डायरेक्टली कोएफिशियंटवरून ऑर्डर सांगू शकता. स्लोवेस्ट स्टेप लक्षात ठेवा, कधीही इलेमेंटरी रिॲक्शन असते, म्हणजे तुम्ही इथून रेट लॉ तयार करू शकता. चला बघा, रेट लॉ तयार करा. रेट इक्वल्स टू के इंटू, क्वेश्चन मध्ये हे स्लोवेस्ट स्टेप म्हणलंय म्हणून चालतंय. हा फक्त असं रिॲक्शन काही दिली असती तर नाही चाललं असतं. स्लोवेस्ट स्टेप म्हणलंय म्हणून हे अलाउड आहे. के इंटू रिॲक्टंट बघ रे बेटा, x2 आणि y2, x2 आणि y2. हां, कोइफिशियंट पॉवरमध्ये लिहून टाक. हे बघ, याचा कोइफिशियंट किती आहे? हाफ. इथं पॉवरमध्ये हाफ. याचा किती आहे? 1 आहे. इथं 1. काढ ऑर्डर. ऑर्डर कशी काढतात माहिती सगळ्यांना. सम ऑफ द पॉवर्स, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इक्वल्स टू हाफ प्लस 1. हाफ प्लस 1 किती येतं रे? 3/2. झालं आन्सर. झालं आन्सर. किती सिंपल क्वेश्चन आहे, प्रोव्हाइडेड तुला स्लोवेस्ट स्टेपचं नॉलेज आहे. जाऊयात पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ केमिकल रिॲक्शन y2 + 2z गिविंग प्रोडक्ट. आता इथे एक नवीन वर्डिंग आली क्वेश्चन मध्ये. हा, रेट कंट्रोलिंग स्टेप. ठीक आहे, लक्षात ठेवा, रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजेच रेट कंट्रोलिंग स्टेप. बघा 3 नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. स्लोवेस्ट स्टेप लिहितो मी इथं. स्लोवेस्ट स्टेप, स्लोवेस्ट स्टेपला दुसरं नाव आहे RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि ते एक तिसरं नाव आहे रेट कंट्रोलिंग स्टेप. रेट कंट्रोलिंग स्टेप, रेट कंट्रोलिंग स्टेप. ठीक आहे. फॉर ए केमिकल रिॲक्शन रेट कंट्रोलिंग स्टेप इज गिवन, म्हणजे स्लोएस्ट स्टेप दिली आहे. कोणती आहे? ही. दिस इज युअर रेट कंट्रोलिंग स्टेप. ठीक आहे. काय म्हणलं बघा, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेड इज डबल्ड रेट ऑफ रिॲक्शन विल बी. ठीक आहे ना. आता याला तुम्ही स्लोएस्ट स्टेप म्हणू शकता. RDS इज y प्लस हाफ झेड गिविंग Q. ही रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. देअरफॉर रेट लॉ तयार करा. रेट इक्वल्स टू के इंटू, कसा करतात रेट लॉ तयार रे? एवढं तर फिक्सच असतं, हा साचा फिक्स असतो. रेट इक्वल टू के इंटू, आता बघा रिॲक्टंट्स घ्या, y आणि z, y आणि z, y घेतला z घेतला. पॉवरमध्ये कोइफिशियंट टाकून द्या, कारण इलेमेंटरी रिॲक्शन असते स्लोएस्ट स्टेप. 1 आणि हाफ, 1 आणि हाफ, 1 आणि हाफ. क्वेश्चन काय बघा आता, जर झेडचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं रेट ऑफ रिॲक्शनवर काय परिणाम होईल? रेट ऑफ रिॲक्शनवर काय परिणाम होईल? लॉंग रूटनं सांगतो, नंतर शॉर्टकटनं सांगतो. ठीक आहे ना. बघा, लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ y इक्वल टू, घेतो मी स्मॉल a, कॉन्सन्ट्रेशन ऑफ z याला घेतो मी स्मॉल b. देअरफॉर रेट इक्वल्स टू, किंवा ओल्ड रेट म्हणतो मी, किंवा R1 म्हणतो, R1 इक्वल्स टू के इंटू वायचं कॉन्सन्ट्रेशन मी धरलं a आणि झेडचं कॉन्सन्ट्रेशन धरलं b, के ए बीचा पॉवर हाफ, बीचा पॉवर हाफ झाला. आता बघा, न्यू y, y मध्ये काही बदल सांगितलाय का? नाही. z डबल झाले म्हणजे y तसंच राहिलं, ya. z डबल्ड म्हणलंय क्वेश्चन मध्ये बघा, 2b. आता टाका, देअरफॉर R2 इक्वल्स टू, टाका इथं k इंटू y, तसंच्या तसं a आहे, झेडच्या जागी टाकायचं तुम्हाला 2b, त्याचा पॉवर हाफ. आता काय करा बेटा, याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू आपण. याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. कसं बघा, आता हा जो पॉवर हाफ आहे ना बेटा, तो या 2 ला पण असणार आहे आणि b ला पण असणार आहे. तर 2 चा पॉवर हाफ मी बाजूला करतो, इंटू हे ब्रॅकेट मध्ये लिहितो. आता काय काय राहतं बघा, के ए बी चा पॉवर हाफ. हा जो पॉवर हाफ होता तो 2 आणि b दोन्हीला कॉमन होता, 2 चा पॉवर हाफ सेपरेट करून टाकला.
आता हे जे KAB चा पॉवर हाफ, KAB चा पॉवर हाफ हे ऑलरेडी काढले आपण. काय बेटा ते R1 आहे. देअरफॉर R2 इक्वल्स टू 2 रेज टू पॉवर हाफ इंटू R1. हे R1. आता मला सांगा 2 चा पॉवर हाफ कसा काढतात रे? 2 चा पॉवर हाफ म्हणजे √2. बरोबर आहे ना. 2 रेज टू पॉवर हाफ म्हणजे √2 स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि हे इंटू R1. √2 म्हणजे काय रे? किती असते √2 ची व्हॅल्यू? 1.414 R1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर आता तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिसेल? ठीक आहे, इथं लिहितो मी आन्सर. हा, हे बघा इथं आन्सर लिहितो मी. इथं आन्सर लिहितो. आन्सर असेल रेट विल बिकम 1.414 टाइम्स. 1.414 टाइम्स हे असं ऑप्शन असेल. हे फायनल आन्सर. हे झालं लॉंग रूट. शॉर्टकटनं सांगतो बेटा तुम्हाला. हे बघा इथंच आन्सर मिळालं असतं. तुला रेट लॉ कळला ना, इथलं इथं आन्सर मिळालं असतं. कसं बघा, झेड तुम्हाला डबल केलं असं सांगितलंय. मी इथं काय केलं असतं? इथं 2 घेतलं असतं. 2 चा पॉवर हाफ काढला असता. 2 चा पॉवर हाफ काय येतो? 1.414. इथंच आन्सर मिळालं असतं ना. झेड डबल म्हणलं ना आपण, अगोदर पण असे शॉर्टकट सांगितले ना तुम्हाला मी. हे झेड इथं 2 धरा. 2 चा पॉवर हाफ काय येतो? √2. 1.414. शॉर्टकटनं पण तेवढंच येतंय, लॉंग रूटनं पण तेवढंच येतंय. ठीक आहे ना? अरे कळलं ना सगळ्यांना? ओके. तर आज आपण मेकॅनिझम ऑफ रिॲक्शनशी कनेक्टेड काही क्वेश्चन्स डिस्कस केले. ठीक आहे ना? आपलं हे डिस्कशन बेटा असंच चालू राहील. आणखी काही क्वेश्चन्स राहिलेत. आज जी मेथड तुम्हाला मी एक्सप्लेन केली, स्लोवेस्ट स्टेपवरून रेट लॉ कसा तयार करायचा, हे डिस्कशन आपलं नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील चालू राहील. आणि हे डिस्कशन झाल्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत. 0 ऑर्डर रिॲक्शनचं कायनेटिक्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.